भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव धर्मधन समन्वित. परमार्थपरायण बुद्धिवंत ज्ञानवंत प्रज्ञावंत बहुश्रुत श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संपूर्ण जगाला आनंद मिळावा म्हणून स्वतःच्या आनंदावर पाणी ओतणारे संपूर्ण विश्वातील बहुजनांचा संसार सुखी व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर गाढ्या एवढा पूज्य ठेवून विश्व कौटुंबिक संस्कृतीची मंगलमय जडणघडण घडू इच्छिणारे महान संत, वैराग्याचे मृतिमंत अवतार आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे तो देवप्राप्तीचा साधा आणि सोपा मार्ग सांगतायत. आम्हाला सोपं जर सगळं मिळत असेल तर आम्ही गर्दी करतो आणि अवघडाचा जर प्रश्न असेल तर गर्दी फार कमी होते. आज माझ्या भाग्याला सुद्धा अशीच गर्दी कमी दिसते. काल अथांग जनसागर कीर्तनामध्ये, आजही कीर्तनच आहे. भाग्याची गोष्ट आहे हो. पण एक आहे, अध्यात्मामध्ये गर्दी निश्चित असावी, पण ती गर्दी कशासाठी आली हेही त्यातलं भान असावं. गर्दी निश्चित असावी. आय वॉन्ट क्राउड, मुझे भी बडा पसंत आहे. आणि लोकशाहीमध्ये लोक ज्याच्याकडे आहेत ते श्रेष्ठ असतो. मग कीर्तनकार असू दे का राजसत्तेतला एखादा व्यक्ती असू दे. म्हणून मला आदिनाथ गुरुजी सहज बोलता बोलता म्हणाले, कालच्या कीर्तनाच्या नंतर तुमचं कीर्तन आहे बरं का. पण गुरुजी कीर्तनच आहे. कालचंही कीर्तन, आजचंही कीर्तन. कीर्तन म्हटलं ना, संत संगे अंतरी श्रीहरीची आईसी कीर्तन मर्यादा आहे. म्हणून ज्याच्याकडे माईकचे बटन कमी जास्त करायचे तर त्याने एकदा फिट करून टाकायचे, आईसी मर्यादा आहे. संतांच्या घराची, मोठ्याच्या घरची मर्यादा आहे महाराज. आणि मोठ्याच्या घरी तुम्ही कधी गेला असाल तर तिथं मर्यादेचं जर उल्लंघन केलं तर पुन्हा कधी फुकट बोलवल्या जात नाही. मर्यादा आहे संतांच्या घरची. जेणे करोनी मूर्ती ठसावी. मग साधना अन्य असू दे, आम्हाला फरक पडत नाही. अनेक प्रकारची साधना असू दे, पण ज्याच्यासाठी माणसाचा जन्म आहे त्यानंबर फार गोड भाव व्यक्त करतायत. हे माणसाचं जे शरीर आहे ना, हे गाव आहे, एक ब्रह्मांड आहे. आणि या गावामध्ये आपल्याला सगळ्यांना काहीतरी कारणासाठी पाठवले. देयर इज सम रीजन, कोई तो कारण होगा.
आपणही इथं आलात कीर्तनात महाराज म्हणतात टाळी वाजवा, बिलकुल वाजवायची नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि खरं सांगू का गुरुजी, तुम्हाला माहिती आहे मला कंजूस लोक आवडत नाहीत. कंजूस जे आहे का नाही, कंजूस मला आवडतच नाहीत. कारण कंजूस लोक स्वतःच्या परिवारालाही प्रसन्न करून घेत नाहीत. घरातले वैतागतात, शेजारी वैतागतात, शहर वैतागते, गाव वैतागते. मग तुम्ही जर कीर्तनात टाळी नाही वाजवली तर मी वैतागणार नाही का? विठ्ठल विठ्ठल. हे शरीर म्हणजे ब्रह्मांड आहे हो. आणि या शरीर नावाच्या गावाला या जीवाला पाठवलंय. पण बाकीच्या प्राण्यामध्ये अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज 84 लक्ष योनी आहेत. त्यापैकी माणूस नावाचा जो जीव आहे तो काहीतरी संशोधन करू शकते. वी गॉट एव्हरीथिंग. आपल्याला सगळं मिळवता येईल, पण मिळवण्याची अपेक्षा असेल तर ना. परमात्म्याने एवढं काही देऊन या सुरतमध्ये आपल्याला पाठवलंय, महाराष्ट्रामध्ये जिथं काही माणूस म्हणून या शरीराला जर आपल्याला परमात्म्याने जर पाठवलं असेल ना, प्रचंड ऐश्वर्य देऊन पाठवलंय. दिले इंद्रिये हात पाय का बोलाया वचन दिल तुझोड नारायण नासे जीव पण भवर. दिले वी गॉट. आईलाही डोळे आहेत, वडिलालाही डोळे आहेत, पोरगा आंधळा आलं. त्या पोराला विचारलंय काय वडिलाला डोळे नाहीत का आईला डोळे नाही? म्हटलं दोघाला आहेत, तू का आंधळा? ते बोलता बोलता सहज म्हणते हे काय आपल्या हातात आहे होय. हे कोणाच्या हातात आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त. मिलियन्स बिलियन्स रुपयाची प्रॉपर्टी दिली हो. पण बापाने आपल्याला काहीतरी दिलं हे कळण्यासाठी सुद्धा पोराला अक्कल लागते. गुरुनी शिष्याला काहीतरी दिलं हे कळण्यासाठी सुद्धा अक्कल लागते. करके दया दयालने ये मनुष्य जन्म दिया, बंदा न करे भजन तो भगवान क्या करे. काय देव करू शकेल? करण्याचीच मानसिकता नाही. कितीही महाराज ओरडले टाळी वाजवा भजन करा, एखाद्याने ठरवलं हे आपल्या भानगडीत पडतच नाही. काय करू शकणार आहे महाराज? करके दया दयालनी, दयाद्रंत करणाने आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्याला किती लिटर दूध पाहिजे ही सुद्धा तरतूद त्याने केली. कोण केली बाळा दुधाची बाळही वाढवते आणि त्याला दूध जेवढं लागते ना तेवढं ते दूधही वाढवते.
आणि दुधाचं वैशिष्ट्य त्याच्यात भेसळ नाही महाराज. माणसाने आणलेल्या दुधात पाणी टाकता येते. जन्माला यायचं आहे त्याच्या दुधात भेसळ करायला. निर्भेळ निष्कलंक. तरीही सुरतमध्ये नसेल तरीही आया आपल्या तारुण्यासाठी बाटल देतात, त्याला बोटल देतात. आणि खरं सांगू का, जेव्हा आई स्वार्थी होते ना तेव्हा पोरं दळभद्री जन्माला येतात. जेव्हा आईचा स्वार्थ फक्त माझं लेकर तव तप तेज निहारके तख्त तेजो अवरंग. तुझ्या तेजाकडे पाहिल्यानंतर सम्राटाने सुद्धा आपलं तख्त सोडावं. माझ्या पाठीमागे बाळासाहेबांचा फोटो दिसतोय. त्यांचे चिरंजीवही मला ती पत्रिका दिल्यावर मी म्हणले हे कोण? म्हणले माझे वडील. असं काय केलंय? गेल्यानंतर त्यांचा फोटो लावलाय आपण. काहीतरी चांगल्या गोष्टीचा प्रारंभ केला हो. आणि हे ज्याला करता येते त्याच्यासाठी माणसाची निर्मिती आहे. नेक्ड द क्लोथ अँड फीड द हंग्री. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया, पूजा आरती की, पूजा करते हुए मेरे मन में एक ख्याल आ गया, माँ बाप की सेवा की नहीं, बाद पूजा के करने से क्या फायदा. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, बहुत दूर दूर चले गया. गंगा नहाते ही मेरे मन में ये ख्याल आ गया, तन को धोया लेकिन मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. म्हणून सध्या बाथरूम मध्ये जरी गेलात तुम्ही, अनेक प्रकारच्या साबणी शरीर धुण्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारच्या साबणी कपडे धुण्यासाठी उपलब्ध आहेत. पण मन धुण्यासाठी एक नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, देश है भाई, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करत बसेरा. यह भारत देश है हमारा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. ये भारत देश है. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्हें वो कल के. दुनिया के रंग सहना और कुछ न मुँह से कहना, सच्चाइयों के बल पे आगे ही बढ़ते रहना. रख दोगे एक दिन तुम, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के. The whole world is not going to change for you. Change yourself. आपुली आपण करा सोडवना.
आपुल्या पण करा सोडवा आपुल्या पण करा सोडवा आपुल्या पण करा सोडवा आपुल्या पण सोडवा आपुल्या पण करा सोडवा चल रे आपुल्या पण संसार बंधन तोडावेगी. माणसाची निर्मिती याच्यासाठी आहे. संसार बंधन तोडावेगी संसार बंधन अनिर्बंध होण्यासाठी आम्ही आलोय प्रत्येक प्रांतात जन्माला. आम्हाला बंधनमुक्त व्हायचंय. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज फार ज्ञानेश्वरीमध्ये गोड भाव व्यक्त करतात. पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले ती पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. जन्माला कशासाठी आलेत? काहीतरी चांगलं करून गेल्यानंतर सुद्धा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य वर आहे तोपर्यंत नाव अजरामर झालं पाहिजे. आम्ही तर गेलो की आमचं पोरग 10वा होऊ देत नाही, 13वा होऊ देत नाही, सगळे 7 बारे बदलून टाकते. 7 बाऱ्यावरलं नाव बदलून टाकते. एकही नाव ठेवत नाही. मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जेल आहे. त्या जेलचं नाव आहे येरवडा जेल. मी तिथं गेलो होतो, अर्थात प्रवचनासाठीच. पुन्हा तुमच्या डोक्यात काहीही सांगता येत नाही. प्रवचनासाठीच 1-2 दिवस नाही, दररोज 2 तास, 15 दिवस 32 तास बोललो. महिला जेलमध्ये 8 तास. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या मोठ्या जेलमध्ये मी बोललो. मी बऱ्याच कैद्याला जवळ जाऊन भेटलो आणि विचारलं त्यांना, तुम्ही जेवढं एकाग्र इथं ऐकतात तेवढं एकाग्र बाहेर सुद्धा लोकांचं ऐकणं दिसत नाही मला. टाळी वाजवा म्हणलं तर टाळी वाजवत नाही, देवाचं नाव घ्या म्हणलं तर देवाचं नाव घेत नाहीत. तुम्ही तर शब्द काढल्याबरोबर टाळी वाजवता, देवाचं नाव घेतात. म्हणले महाराज खरं सांगू का, बाहेर केलं असतं तर आत आलो नसतो. संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन. आणि खरं सांगू का, बंधनात नाईलाजाने जे राहतात त्यांना जनावर म्हणावं, आणि कोणाच्याच बंधनात जे अडकू इच्छित नाहीयेत त्याला माणूस म्हणावं. माणूस म्हणावं, कोणाच्याच बंधनात नको. अनिर्बंध जीवन जगावं वाटतं. पाहे पहा ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का विचार करत नाही? माणसाला डोळे असून सुद्धा पाहता येत नाही हो. एक माणूस तंद्रीत रस्त्याने चालला, दुसरा थोड्या वेळाने तो निघून गेल्यानंतर दुसऱ्याला म्हणला, इथून आत्माराम शास्त्री गेले, तुम्ही पाहिले का? कशाचं राव, काय वेळ लागले काय, मी माझ्यात तंद्रीत होतो. एका गझलमध्ये काही शब्द आहेत, ही माणसाची माकडे झाली कशी. देख ले प्रभु तेरी दुनिया की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया ये इंसान. ना सूरज बदला ना
चांद बदला ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदला हुआ लगता है. ही माणसाची पाना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शरीर रूपी गावाला जीवाला पाठवलंय, पण जे करायला पाहिजे ते करत नाहीत. आणि प्रत्येक वेळेला याचा विरोध त्याचा विरोध त्याचा विरोध. अजात शत्रू जीवन जगतच नाहीयेत. आणि जेव्हा अजात शत्रू जीवन तुमचं होईल ना, तेव्हा देव न बोलवता तुमच्याकडे यायला सुरुवात करेल. याच्यासाठी माणसाचा जन्म आहे. देवाकडे 6 गुण आहेत. येश नावाचा पहिला गुण, श्री नावाचा दुसरा गुण, औदार्य नावाचा तिसरा गुण, ज्ञान नावाचा चौथा गुण, वैराग्य नावाचा 5वा गुण, ऐश्वर्य नावाचा 6वा गुण. या 6 गुणापैकी आदिनाथ गुरुजी एखादा तरी गुण मिळवायला पाहिजे का नाही. हे गुण तर मिळवतच नाही, सगळे अवगुणच मिळवतंय. कीर्तनाला आलं तरी अवगुण, भजनात आलं तरी अवगुण, इलेक्शनमध्ये गेलं तरी अवगुण, जिथं पाहाल तिथं अवगुण. म्हणून रुक्मिणी जेव्हा लव्ह लेटर लिहिते, प्रेमपत्र लिहिते कृष्णाला, तेव्हा लिहित असताना पहिलं वाक्य लिहिते श्रुत्वा आय हार्ड अबाउट यू, हमने आपके बारे में सुना है. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापम रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम. एक मुलगी तरुण मुलाला प्रेम लिहिते, प्रेमपत्र लिहिते, आपल्या देशात बसत नाहीये. ती लिहित असताना म्हणते तुला वाटत असेल की मी हे घरच्या मोठ्यांना न विचारता लिहिलं असेल, माझ्या वडिलाचीच इच्छा आहे तुझ्या पदरी बांधायचे मला. याचा अर्थ माझ्याकडे अवगुण नाहीये. मी असं ऐकलं की तो गुणांची खान आहेत, पण हेही ऐकलंय ज्याच्याकडे गुण असतात ना ते लय अवगुणी असतात म्हणे. म्हणून गुणी लोक बघा ते मुडी असतात. एखाद्या गायकाला जर तुम्ही केव्हा गायला लागला ते म्हणते मरल पण गात नाही आता. एखाद्या वादकाला, आमच्या प्रल्हाद गुरुजींना जर तुम्ही म्हणले ना आता तुम्ही वाजवा राहून मूड नसू द्या, ते म्हणले हे पखवाज घेऊन जा पण पुन्हा मला भेटू नको. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरे राहतो. फार गोड पत्र आहे, फार सुंदर पत्र आहे महाराज. मी जेव्हा हे कॉलेजमध्ये पत्र सांगतो ना कॉलेजच्या मुलांना मुलींना, तेव्हा त्या मुलांना वाटतं की अरे आपण किती बॅकवर्डमध्ये चाललो आहे, बॅकफूटवर आहोत. संत साहित्य आणि शास्त्र एवढं. म्हणून आम्हाला माणूस म्हणून जर आम्ही असेल, माणूस. परवा एक कुटुंब विदेशावरून माझ्याकडे आलं. त्यांच्याबरोबर त्यांचा 9 वर्षाचा पोरगा होता. त्या गोंडस गोऱ्या पोराला पाहिलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. कोणाला एवढं सुंदर पोरगा आवडणार नाही. मी त्याला जवळ घेतलं आणि इंग्रजीत विचारलं बाळा तुला काय बनायचंय. त्याने एका वाक्यात उत्तर दिलं आय वॉन्ट बिकम ए सुपरमॅन. मला सुपरमॅन व्हायचंय. मी म्हटलं सुपरमॅन होण्यासाठी काय करावं लागते. ते म्हणलं हे कळत नाहीये म्हणून तर आई आळंदीला घेऊन आली. काय असं आईकडनं ऐकलं की वयाच्या 22व्या वर्षी अखिल विश्वातील बुद्धिजीवी लोकांना डोकं खाजवायला ज्याने लावलंय तो सुपरमॅन समाधिस्थ आहे म्हणे. म्हणून गणेश दादा तुझं कौतुक आहे, तू आळंदीला आहेस. कौतुक आहेत. ती मुलं भाग्यवान आहेत आणि चांगल्या गुरूंच्याकडे आहेस. वैशिष्ट्य आहे. सुपरमॅन बनण्याची इच्छा आहे, पण सुपरमॅन होण्यासाठी पहिला माणूस व्हावं लागतंय. अगदी शहराचा महापौर होणं सोपं आहे, गावचा सरपंच होणं सोपं आहे, देशाचा पंतप्रधान होणं सोपं आहे, देशाचा राष्ट्रपती होणं सोपं आहे, युनोचा अध्यक्ष होणं सोपं आहे, पण मी माणूस आहे हे सिद्ध करणं फार अवघड आहे महाराज. लोकशाहीमध्ये ज्या दिवशी कळालं की हा माणूस नाहीये, एक मत कोणी देत नाही महाराज.
एक मत देत नाही कोणी. माणूस पाहिजे आणि माणूस होण्यासाठी माणुसकी हृदयात पाहिजे. मी माणूस आहे ना हे कळण्यासाठी सुद्धा. नाही तर कित्येक वेळेला माणसं राग जर आला ना, ए गाढवा, मी म्हटलं अरे असं काय म्हणतोस, तो माणूस आहे. म्हणला महाराज गाढवाला लाजेल असे अवगुण आहेत. कळतंय? गाढवानीच एकदा मीटिंग घेतली. मला माणसालाही विचित्र येतो, आपल्या नावाचा दुरुपयोग करायला लागली. हो, बहुत दुरुपयोग कर रहे, हमारा नाम लेके गालियां देते. मोर्चा काढला हो, आंदोलनजीवी गाढव होते. कळतंय? कशासाठी जन्म दिला हो? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. वी वॉन्ट बिकम ए सुपरमॅन. कोणाला सुपरमॅन व्हावं वाटत नाही. म्हणून येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य येश नावाचा गुण संपादन जर करायचं असेल तर किती मेहनत करावी लागेल. आदिनाथ गुरुजींना विचारा. ते गात होते, तुम्ही निशब्द होऊन सर्वेंद्रियाचे कान करून ऐकत होता. भले तुम्हाला कोणाला गाणं कळत असेल, कोणाला न कळत असेल, पण अंतर्मन सांगत होतं काहीतरी चांगलं चाललं बरं का. अंतर्मन कधी धोका देत नाही. यशवंत गुरुजी त्यांचे शिष्य, कृपापात्र शिष्य पाठीमागे साथ करत होते. ते ताना गात होते आणि आमच्या मनातला ताण हलका होत होता. ते ताना गात होते पण आमच्या मनातला ताण तणाव हलका होत होता. का? तर गाण्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळवल्याचा तो गुणधर्म आहे. यश नावाचा गुणधर्म कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, कुठल्याही. एक चोर चोरी करण्यामध्ये यशवंत होता आणि तो सगळ्या युनियनचा लीडर होता. एक दिवस शहरामध्ये जो CP आला, कमिशनर आला, त्याने मीटिंग घेतली. सगळ्या चोरांना बोलवलं. मारत नाही तुम्हाला, अटॅक अरेस्ट करत नाही, तुम्ही सगळे या. आणि त्यांच्या अध्यक्षाला, आता अध्यक्षाने प्रमाण काढल्यामुळे सगळे आले. आल्यानंतर पहिला प्रस्ताव विषय मांडला पोलीस कमिशनरने. चोरी कशी करतात. सगळे मीटिंगला आले. विषय मांडला पोलीस कमिशनरनं की चोरी कशी करतात हे सांगावं. अध्यक्ष म्हणला ऑब्जेक्शन कमिशनर साहेब, धंद्याचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. धंद्याचे सूत्र कोणी असं फुकट सांगत नाहीये. असं सांगायला आम्ही रिकामा नाही. आता ते पोलीस खाक्या होता, त्याने 2 अध्यक्षांच्या कानामागे लावले. आपल्याला सांगितलं ना चोरी कशी करतात हे सप्रयोग सांगायचा आज तुम्ही. तो म्हणला ओ साहेब तुमच्या खिशातलं पाकिट बघा. त्याने बघितलं तर अरे बाबा केव्हा घेतलं. म्हणलं हेच तर वैशिष्ट्य आहे. आणि हे करण्यासाठी खरं सांगू का तुम्हाला, अगदी तुम्ही सगळे घरातले म्हणून तुम्हाला सांगतो, संसारामध्ये आणि व्यवहारामध्ये चोरी केल्याशिवाय प्रगती होत नाही बरं का. तुम्हाला म्हणून सांगतोय, कॅमेरे चालू आहेत, दुसरीकडे काहीतरी करू नका. पण राहू द्या, मला काही फरक पडत नाही. मी सप्रयोग तुम्हाला सांगेल, चोरी केल्याशिवाय. म्हणून बघा तुम्ही, द्वापार युगामध्ये कृष्ण नावाचा देवता जेव्हा जन्माला आली ना, त्याचं पहिलं काम सवंगडीला त्यांनी सांगितले, आपली जर प्रगती करायची असेल ना, युनिट उभं केलं, युनियन उभं केलं आणि सगळ्यांना सांगितले चोरी करायची, आपापली प्रगती करायची. बाके बिहारी की बाके मरो चितली ना है चोर कमलों से कोमल है बाके चरण. आणि खरं सांगू का, आणखीन पुढे सांगतो तुम्हाला, चोरी त्यानीच करावं ज्याच्याकडे भरपूर आहे. नाही कळालं तुम्हाला? नाही कळालं आणखी? नाही? पुन्हा एकदा सांगतो, चोरी त्यानीच करावी. कृष्ण कन्हैयाच्या वडिलाकडे 9 लाख गायी होत्या. त्याला दूध आणि दही चोरायचं फरमान काढले त्याने. काय वैशिष्ट्य महाराज. जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच फावे. आणि त्याच्याशिवाय देव जवळ येऊ शकत नाही.
पण तुम्हाला वित्त पाहिजे असेल तर जे काम करतात त्याच्यात चित्त पाहिजे. जर चित्त लावून केलं नाही तर फुकट सुद्धा त्या कामाची दमडी कोणी देणार नाही. आणि हे चित्त फक्त आणि फक्त माणूस एकाग्र करू शकते. आणि ती एकाग्रता एकदा का साधली तर देव प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. तुका म्हणे जन्माला आलात ना, विठ्ठलची एक अवघेची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा. एकाने विचारलं, महाराज एवढा खटाटोप तुम्ही देव प्राप्त मनुष्याने करायला पाहिजे हे सांगतात, पण आमचा फायदा काय त्याच्यामध्ये? कसं होतंय, प्रॉफिट जर असेल, फायदा असेल तर माणसाला करायला आनंद वाटते. एखाद्याचं कीर्तन चला ऐकायला, कोण कीर्तन करा, आत्माराम नको, फुकट ऐकत नाही. काय ऐकायचं राव, अभंगावरच येत नाही. फुकट नको. विषय काय होता, 2 तास सांगितलं काय, त्यांचं त्यांना तरी कळालं का? फायदा काय देव प्राप्तीमध्ये? सार्थक करून घ्यायचं, देव मिळवायचा. कशासाठी? 3 गोष्टीचा फायदा आहे. पंचदशीकार सांगतात, अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या गाठी आहेत ना, काम नावाची गाठ, क्रोध नावाची गाठ, लोभ नावाची गाठ, ईर्ष्या नावाची गाठ, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार, या 6 विकाराच्या ज्या गाठी आहेत ना, देवाची भेट झाली की तुटतात गुरुजी. एकाला मी सहज म्हणालो, अहो तुमच्या पाहुण्याचा बंगला फार मोठा आहे, चला ना. महाराज जळू द्या त्याची श्रीमंती, ते त्याचं पोटात एक आहे आणि ओठात एक आहे, आतल्या गाठीचे. जर आपला पाहुणा आप्तस्वकीय गाठ जर असेल तर आपली भेट घेण्याची इच्छा ठेवत नाही. देव फार पुढची गोष्ट आहे, कळतंय? पहिला फायदा देव प्राप्तीचा, अंतःकरणातल्या गाठी तुटतात परमात्म्याची भेट झाली की. दुसरा फायदा, जीवन संशय विरहित होते. आणि संशय ठेवून परमार्थ फार पुढची गोष्ट आहे हो. तुम्ही संसार जरी करत असताना संशय सातत्याने ठेवत असाल तर कुत्र जवळ येत नाही. बायको सोडून जाते, पोरं सोडून जातात, भावकी सोडून जाते, गावकी सोडून जाते. काय सातत्याने माणूस संशय आहे हो. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर. आणि तिसरा फायदा आहे, वाईट कर्माचा नाश होतो देव मिळाल्यानंतर. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्ट्वे परावरे. 3 गोष्टीचा फायदा होतो. आणखी सोपं करून सांगतो, देव भेट झाली देवाची. पहिला फायदा, मागे जेवढे दुःख झाले ते दुःख समाप्त होतात. दुःखच लक्षात येत नाही किती दुःख होते आपल्या बरोबर. उदाहरण पांडवाचं, पाहते पांडवा खंड वनवासी परित्या देवासी. देव त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे दुर्योधन किती त्रास देतो, दुर्वास काय मागतो याचा त्रास पांडवांना नव्हता. म्हणून तर कुंती, देव जेव्हा कुंतीला म्हणतात की माग, त्यावेळेस कुंती म्हणते मला दुःख दे. त्याचं कारण सांगत असताना देवाला कुंती सांगते की देवा मला माहीत आहे जगात दुःख कोणीच मागत नाही. मी का मागते माहीत आहे? कारण जीवाचा स्वभाव आहे, दुःखामध्ये देव आठवत आहे. अमेरिकेचं वर्ल्ड ट्रेड सेंटर जेव्हा तुटलं ना, तेव्हा प्रत्येक व्यक्ती जे देव मानत नव्हता तो सुद्धा म्हणतो, ओ गॉड क्या हो गया भाई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरन करे दुःख काय को होय. दुःखात जर स्मरण, देव येतोय पुढे. मागचे किती दुःख असू दे,
दुःखच आठवत नाहीत. भविष्यात कधी देव मिळाल्यानंतर दुःखी होत नाहीत आणि वर्तमान प्रत्येक क्षणाला क्षण आनंदात जातो. काहीही संकट येऊ दे, काहीही संकट. नाहीतरी जन्मापासून मृत्यूपर्यंत काय हो, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे मानसाने मानसासी. म्हणून एकदा देवाकडे जायचंय, माणूस व्हावं लागेल तुम्हाला. एकदा माणूस सिद्ध झाला, सुरत मध्ये कोणाला विचारा का हो त्या माणसाचं घर, अहो कुठे नाव घ्या हो, देव माणूस व्हावं लागेल. मॅन, गुड मॅन, गॉड मॅन, देवासारखा माणूस, दॅन बिकम ए सुपरमॅन. अगोदर मनुष्य व्हावं लागेल, त्याच्यानंतर चांगला मनुष्य व्हावं लागेल, त्याच्यानंतर देवाला आवडेल असा माणूस व्हावं लागेल. मॅन, गुड मॅन, गॉड मॅन, दॅन बिकम ए सुपरमॅन. आणि मग गेल्यानंतर सुद्धा नावच नाव आहे. मागील परिहार पुढे नाही सीन, झालिया दर्शन एक वेळा. हे जेव्हा कीर्तनात एका शुद्ध चित्त असणाऱ्या साधकाने ऐकलं, त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा जागी झाली, तो तळमळायला लागला. काय ऐसे पुण्य होईल वाटे, पुण्य होईल गाठी. कीर्तन ऐकलं, अंतःकरणामध्ये इच्छा जागी झाली. वेअर देर इज विल देर इज अ वे. इच्छा जागी झाली ना, माणसाला रस्ते आपसुक दिसतात. आणि तो तळमळायला लागला. 100 किलोचा माणूस 2 महिन्यात 50 किलोचा झाला. देव मला कधी भेटेल, देव मला कधी भेटेल. दीन तैसी रजनी झाली ओ माय. जसं रात्र आहे तसे दिवस आणि दिवस आहे तशी रात्र. एकच चिंता. हे चिंत्या नावाचा रोग आहे ना, भयावह आहे महाराज. चिंता आणि चित्ता, आदिनाथ गुरुजी, याच्यामध्ये फरक फक्त बिंदूचा आहे. एक बिंदू. चिंता आणि चित्ता. चित्ता काय करते, बोला काय करते, जाळते. मेलेल्या माणसाला जाळते. चिंता काय करते, जिवंत. एक पेशंट डायबिटीसचा डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर डायबिटीस चेक करा ना. 450च्या वर गेली होती. 450च्या वर गेल्यावर डॉक्टरने विचारलं, अहो तुमची डायबिटीस 450च्या वर आहे. म्हणले डॉक्टर असं काय होते. म्हणले चिंत्या रोग आहे का तुम्हाला, चिंत्या. हे चिंत्या रोग फार वाईट आहे. चिंत्या रोग जिवंतपणी माणसाला जाळते, चिंता मेल्यावर माणसाला जाळते. 100 किलोचा माणूस 50 किलोवर आला आणि एकच भेटल त्याला एक अत्यंत प्रेम करणारा मित्र होता. म्हटलं काय कळतंय का, 2 महिन्यामध्ये 50 किलोचा झाला, काय चिंता काय. ते म्हटलं मला फक्त ना एकदा देव भेटला असं वाटतंय. त्याने सांगितलं, अरे वेड्या, प्रचंड प्रेम करणारा होता, देव असा भेटतो का. त्या देव भेटण्यासाठी संतांच्याकडे जावं लागतंय. जे हिता हित देखिती हानी कवना घेपिती, पुसोनी सिनारती देती सुख, आयता पासोनी काढीती. जिथं तुमचं हितच होऊ शकत नाही तिथून काढतात. हित देवोनी वाढविती, नायिगा श्रुती परोती माऊली जगा. या जगामध्ये 2च लोक देवाची भेट करून देऊ शकतात, एक संत आणि दुसरं शास्त्र.
शास्त्राशिवाय आणि संताशिवाय देव भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल. वेळ जर असेल तर येईल पुढे मी. याच्यामध्ये बरेचसे खाचखळगे आहेत. हरिप्राप्तीसी धरावे त्याने सांगितलं कुठं भेटतील. अरे म्हटलं देव मध्ये तुकाराम महाराज आहेत. एका क्षणात त्यांनी लोणावळ्याकडनं प्रवास सुरू केला. सोबत असलेल्या कुटुंबातून तो सद्ग्रस्त होता, मुमुक्ष होता, साधक होता. लोणावळ्याकडनं कोस दर कोस करत 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 भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आला. भाग्य लागते महाराज, चांगली लोक भेटायला आहे. आणि दुर्भाग्य लागते न बोलावता वाईट लोक भेटायला. दुर्भाग्य असेल तर वाईट माणसाला निमंत्रण द्यायची गरज नाही. आलोच ना म्हणते तुमच्या भल्याला. याचं भाग्य एवढं होतं की तुकोबाराय डोंगरावरनं खाली उतरतात. गळ्यात विणा आहे, डोक्यावर फेटा आहे, कंबर बांधलेली आहे आणि प्रभूचं चिंतन करत करत देहूच्या दिशेने निघतायत तुकोबाराय. तेवढ्यात यांनी पाहिलं आणि जे मित्रांनी सांगितले होते लक्षणं त्या लक्षणामध्ये तुकोबाराय दिसले. देवाचं नाव घेत आहेत. त्याने पाठीशी पाय धरले. सासृणैनानी जगद्गुरु तुकोबारायचे पाय धुतले. तुकोबारायने दोन्ही त्याचे हात धरले, वर उभं केलं, त्याच्याकडे कृपा कटाक्ष टाकलं आणि कृपा कटाक्ष टाकून त्याच्याकडे पाहिलं. पाहिल्यानंतर तुकोबाराय विचारतात, बाबा रे बाबा रे बाबा रे. तो म्हणतो महाराज खरं सांगू, एवढा पूर्वा मनीचा येत, एवढा पूर्वा मनीचा येत, जगद्गुरु तुकोबारायचे पाय धुतले. पंढरीना हृदयात एकच भाव आहे, माझा उद्धार तो करणारा परमात्मा आहे, तो मला कधी भेटेल. डोळ्यातलं जेवढं पाणी होतं ते खाली केलं महाराज. आजच्या हृदयात भाव अष्टसात्विक भाव निर्माण झालेला तो. दोन्ही दंड धरले. तुकोबाराने उठवलं त्याला. बाबा रे सांग ना काय पाहिजे, काय तुला जे पाहिजे ते सांग, मी द्यायला तयार आहे. अष्टसात्विक भाव दिसत आहे. महाराज जर माझं काम केलं ना, संसाराचा नियम आहे, तुम्ही जर माझं काम केलं तर तुमचे चरण पकडायला मला काही हरकत नाहीये. महाराज तुम्ही जर माझं काम केलं ना, मी तुमचे चरण सोडणार नाही कधी. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुमच्या घरी झाडलोट करेल, तुम्ही सांगाल ते काम करेल. मी दास आणि आपण मालक आहेत माझे. पण माझं एकच इच्छा आहे, मला देव भेटेल का सांगा. देव मग मी तुमच्या
आपल्या घरी झाडलोट करेल, सांगाल ते काम करायला तयार आहे. मग मी तुमच्या न सोडी पाया, करीन काया कुरवंडी. हे काया, हे शरीर तुमच्यावरनं ओवाळून टाकेल. महाराज एवढी माझी इच्छा पूर्ण करावं. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराजाला स्पष्ट कळालं होतं याला देवाचीच अपेक्षा आहे. अभंगाचं पहिलं भावे भावे गीतो, 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 भावे बास हृदयात भाव ठेव आणि गीत गा. भाव ठेव आणि गीत गा. बाकीचं काही करण्याच्या भानगडीत पडू नको. कारण कलियुगामध्ये एक तर जीवनात शुद्धता नाहीये आणि शरीर अशी साधनं करू शकत नाहीत. अष्टांग योग नसिनी जे एम नेम निरोध नक्की जे रया. एम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यापैकी कलियुगामध्ये जर आसनं चांगलेच आले तर 22,000 कोटीचा मालक होईल. पण देव मिळेल का नाही संशय. कळालं. योगाचं एक आसन नावाचं एक अंग आहे योगाचं. योगा या शब्दामध्ये यूज धातू आहे, जोडणे अर्थामध्ये. अंतःकरण आणि परमात्मा जोडल्या गेला पाहिजे. हो, इथं आसनच असे चालू आहेत. फक्त एकच उद्देश आहे, याच्यातून अर्थार्जन कसं होईल, अर्थार्जन कसं होईल. देव फार दूर जाते. नियम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे साधन एवढे कठीण आहेत. कलियुगामध्ये हे शक्यच नाही आहे. तुला देव पाहिजे तर एक फक्त हृदयात अष्टसात्विक भाव जागे कर आणि तू गीत गा. म्हणला महाराज मनातलं बोलला तो आणि एकदाच रडणारा माणूस जोरजोराने हसायला लागला. तुकाराम महाराजाला आश्चर्य वाटलं. म्हणलं झालं काय. म्हणला महाराज अगदी 3 वर्षाचा होतो तेव्हा वडिलांनी गाण्याचं प्रशिक्षण दिले. भावे गावे गीत. त्याला सुद्धा कीर्तन ऐका वाटायले. अगदी 3 वर्षाचा होतो, मला काही कळालं नाही आणि वडील तास तास साधना करून घेत होते माझ्याकडनं. कशाची. गाण्याची. आणि खरं सांगू का, इकडे लक्ष द्या, खरं सांगू का गुरुजी, तो साधक म्हणतोय तो खूप बऱ्याला. मी गाण्याचं प्रशिक्षण काय गाऊ. मोठा ख्याल गाऊ का, छोटा ख्याल गाऊ का, ठुमरी गाऊ का, गजल गाऊ का, लोकगीत गाऊ का, नाट्यगीत गाऊ का, आणखी कोणतं चाल काय कीर्तनात चाल म्हणू काय, कोणतं कुठलाही गायला सांगू. परवा परवा आहे का नाही गणपतीच्या कालखंडामध्ये परवा परवा जे गाणं लागत होतं शांताबाई, त्या गाण्याचा चाल आपण केली. आपण म्हणजे मी नाही, नाही तर पुन्हा भांडण लावून देशात ज्यांनी केली त्याची माझी. अगदी कुठलंही गाणं घ्या. कारे दुरावा कारे आबो अपराध माझा असा काय झाला. कारे दुरावा. महाराज मी संगीतातला तज्ञ
प्रशिक्षण घेतलंय, मला तालातलं कळतंय, मला नृत्यातलं कळतंय, मला गाण्यातलं कळतंय, सगळं काही कळतंय. कोणतं गाव सांगा? हा, कोणतं गाव? ते गाव लाज धरा पाहुणं जरा, जुनं गाणं. जनाची मनाची. हा, जनाची मनाची. गाण्यात किती मोठा प्रभाव आहे सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल, कसा प्रभाव आहे गुरुजी? शब्द तेच आहे, स्वर बदलतोय. शब्द तेच आहे. 1 2 3 4 5 6, स्वर बघा, शब्द तेच आहेत, फक्त स्वर बदलतो. 1 2 3. का हसलात? का त्यामध्ये हसलात? गाण्याचं शिक्षण घेतलंय तुम्ही, तरी तुम्ही हसलात. का हसलात? त्यांना माहित आहे हे गाणं कुठलंय. स्वरच बदलले, शब्द तेच आहेत. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, तू जरी प्रशिक्षित गाण्यातला असशील तरी ज्या गाण्यामुळे अंतःकरणात विकाराचा जन्म होईल, विकार जन्माला येतील आणि मनुष्यत्वाचा आकार बदलेल, असं गाऊ नको. गाशी तरी एक विठ्ठलाची गाणी, गाशी तरी एक विठ्ठलाची गाणी, नाही तरी भालवारे नाही तरी भालवारे, गाशी तरी एक विठ्ठलाची गाणी, गाशी तरी एक विठ्ठलाची प्रल्हाद महाराज एक प्रयोग केला सुरतमध्ये मी, नाही तर मी कीर्तनात कधी, मर्यादा आहे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची. आहा, आदिनाथ गुरुजी सुद्धा कटाक्षाने, कोणी जर कीर्तनात गाणे म्हणत असेल तर टाळ घेऊनही उभे राहत नाहीत. ही प्रशिक्षित वारकरी संप्रदायाची गुणीजन मंडळी येते. वारकरी परवाच्या दिवशी गुरुजींचे गुरु माझे परमस्नेही मित्र, परवाच्या दिवशी आम्ही एकत्रित असताना एका कीर्तनकाराला सांगत होते, तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही गायकांना सांगत जा. मी म्हटलं गुरुजी ते आमचं ऐकत नाही, तो तुमचं ऐकतात. कारण जो शिष्य ज्यांचा गुरु आहे त्या गुरूंचा ऐकतील ना. हे तुम्ही प्रशिक्षण, आणि कीर्तनकाराची तर ती जबाबदारी आहे. खरंच सांगू का, लोक सुद्धा एवढे मस्त महाराज, ते ना असलं गाणं म्हणलं होतं मला, ते महाराज पाहिजे. तूही जा मातीत आणि त्यालाही घाल मातीत. कळतंय? कीर्तन मर्यादा आहे महाराज. मी अगोदरच सांगून गेलोय, कीर्तनकाराची चाल, कीर्तनकाराची ढाल, कीर्तनकाराचे विचार जर शुद्ध नसेल तर मनोरंजन ठरू शकेल, पण मनाच्या पलीकडे चित्ताची जी बैठक आहे ती बसू शकत नाही महाराज. चित्त बैठक जर बसायची असेल, कीर्तन इज नॉट ए टाइमपास. कीर्तन हा टाइमपासाचा विषय नाही महाराज, पास आउट होण्याचा विषय. पास आउट, जीवनामध्ये पास आउट होता आलं पाहिजे. पण हे एक निश्चित आहे, तुम्ही जर कीर्तनात जर झाला तर तुमची नजर सकारात्मक होईल. गाशी तरी एक, आतापर्यंत गेली 30 वर्षापासून गुरुजीचे माझे सानिध्य आहे आदिनाथ गुरुजींचं. ते जर कीर्तनाला उभा राहिले तर कुठल्याच कीर्तनकाराची हिंमत होत नाही गाणं एखादं म्हणायची. मी एक प्रयोग करून दाखवला तुम्हाला की तो प्रयोग स्वर बदलल्यानंतर काय बदलतंय. माणसाच्या अंतःकरणात विकार जागे होतात, आणि जिथं विकार जागे होतात तिथं परमात्मा कधी प्रवेश करू शकत नाही. परमात्म्याने जर प्रवेश करायचा असेल तर विकार रहित सुखे सेवू ब्रह्मा गाऊ राम राम सदा नोये बाधा. एकदा द्वापार युगामध्ये राधा नावाच्या गोपीला बाधा झाली होती. आज कित्येक लोक ती राधा तो कृष्ण, ते युग समाप्त झालं, पण आजही
आमच्या महाराष्ट्रामध्ये गायक आजही गातात, कृष्ण सख्याची बाधा जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरा नोंदला रे गोपाळ, उशीर झाला बाजाराला. जीवनाचा बाजार होईल माझा जर नाही लवकर गेले तर. बाधा झाली मला कृष्ण सख्याची. खरं सांगू का, माणसाला बाधा व्हावी कीर्तनाची, पण बर्बाद होऊ नये. बाधा व्हावी, अशी बाधा व्हावी की लोकांनी म्हणावं आबाद झालाय माणूस, हो बर्बाद होऊ शकत नाही. कृष्ण सख्याची जडली बाधा. महाराज खरं सांगू का, आता मात्र भगवंताचं नामचिंतन गात असताना मला दुसरा एक प्रश्न असा पडतोय की गाण्यासाठी उपांग लागतात, तानपुरा लागते, हार्मोनियम लागते. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे सध्या नाही आहेत, काय करू. तुकोबाराय म्हणतात, वेड्या जर देवानी या कंठामध्ये स्वर बसवलाच नसेल आणि पैसा भरपूर असेल, आदिनाथ गुरुजीला सांगितलं, गुरुजी 5 लाखाची हार्मोनियम घेतली. गुरुजीने सांगितलं 6 लाव बरं. त्यांनी 6 लावल्याबरोबर 7 स्वरातला एकही नव्हता. गुरुजीने हात जोडून सांगितले, या हार्मोनियमचं दान एखाद्या चांगल्या गायकाला करून टाका, पण तुम्हाला स्वर लागू शकत नाही. जर देवानी स्वर दिलाच नाही त्याचं काय होईल. तुकोबारायांना विचारलं. तुकोबाराय म्हणतात, चिंता करू नको, दगडांचे टाळ कोण त्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. मी तबला कीर्तनामध्ये ताल स्वर याचं यथार्थ ज्ञान वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला पाहिजे, कळतंय का. नाही तर शहाणा गायक नाईलाज म्हणून उभा राहतो आणि कीर्तन झालं की म्हणतो याचं पुन्हा कीर्तन ऐकायची, देवा मला वेळ येऊ देऊ नको, मेलेलं बरं पण याच्या कीर्तनाला उभं राहू देऊ नको. बेसुऱ्या कीर्तनकार स्वरज्ञ लोकांना आवडत नाही. लावणी मृदंग श्रतिटाळ घोष ब्रह्मरस आवडीनं याचं तारतम्य, आणि ते असावं म्हणून प्रशिक्षण घेत होतो. माझे गुरुजी नटसम्राट विक्रम गोखले, त्यांचे वडील लालजी गोखले, त्यांच्याबरोबर मुंबईला जात होतो. गुरुजी तुम्हाला कधी सांगितलं नसेल, सांगितलं असेल तर तुम्हाला नाही, हे सगळ्यासाठी आहे. जात असताना ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनने ती शिट्टी दिली, तो हार्न दिला. मला गुरुजी सांगत होते, काळी एकचा पंचम किती सुंदर लागला बघ. मी सहज म्हणालो त्यांना, तुमचा विषय तर तबला आहे. ते म्हणले, तबलेवाल्यांना जर गाणं नाही कळालं तर तो तबला वादकच नाही. मग तो तबला वादक म्हणतो, जिरवली का नाही गायकाची, याची जिरलेली नीट नसते, कळतंय. म्हणून संगीत, नृत्य, कला ह्या सगळ्या गोष्टी नजर आली पाहिजे, आणि ती नजर जर एकदा आली की मग काही फरक पडत नाही. तुकोबाराय म्हणतात, नये जरी तुझ्या नये जरी
कोणी म्हणायचं माहित आहे, ज्याला स्वरात गाता येते त्यांनी म्हणायचं, स्वर नसला तरी चालेल. हे कोणी म्हणायचं? ज्याच्या हृदयात भक्तीचा अभाव आहे आणि ती भक्ती जागी करण्यासाठी जाऊ दे रे देवाने दिलं म्हणे. देव काय त्याचा भुकेला आहे का? गिरीधराला आलं तो भावका राग कला नाही जानत तुका. चला कळाव म्हणून एक उदाहरण देतो. एका गायकाने आपला शिष्य सुंदर घडवला, एवढा सुंदर घडवला की आपल्या गुरुजींचा मूड नव्हता, तरी तो त्याचा शिष्य 12 वर्षांनी आला. म्हटला गुरुजी 1 मिनिट तुम्हाला अशी सुंदर बंदिश ऐकवतो. गुरुजी म्हणले कानामागत जाळ काढी, मी शिकवलं ना रे तुला, तुम्हाला माझा चिपडा डोळा चमकवतो का? जरा थांब ना, जरा कळतंय का काय बैठक आहे, वेळ काय, काळ काय, कळतं तुला? हे कोणी म्हणावं? ज्याला स्वराचं ज्ञान आहे. आणि हे जर ज्ञान नसेल तर ईश्वराला प्राप्त करण्यासाठी हे साधन असायलाच पाहिजे ही शर्त नाही. पण एक आहे, हृदयामध्ये मात्र भाव पाहिजे. आईला बोलवण्यासाठी मुलाला फक्त आर्त हाक मारता आली पाहिजे. त्याने आर्त हाक मारली, आई हा विचार करत नाही कुठल्या दर्जात मारली, ती पळत येतेच, ती पळत येते. ती आर्तता, तो भाव हृदयामध्ये पाहिजे. आणि तो भाव जर नसेल ना, एक कथाकार, असा सुंदर देखना कथाकार गुरुजी, असा कथा करायचा काय. आणि कथा चालू होती सुदामा चरित्र. सुदामा आणि कृष्ण कन्हैयाची मैत्री. सुदामा द्वारावर येऊन उभा राहिला होता, कथा चालू होती. कथाकार विद्वान होता, नटसम्राट होता, कथेच्या स्टेजवरती एकाग्रता. आणि त्या दिवशी नेमकं एक मेंढपाल, आपल्या बाळूमामाचा शिष्य मेंढपाल, बरेचसे मेंढरे त्याच्याकडे होते, त्याच्यात एक बोकड सुद्धा होता. त्या बोकडाला लांबलचक दाढी होती. तो बोकड त्याचा हरवला होता. त्याला कोणीतरी सांगितलं होतं बाबांच्या कथेत जाऊन बस, तुझा बोकड भेटेल. कथाकाराला फार लांब दाढी होती, ते पुढं बसलं कथेत. कोण? ते बाळूमामाचा शिष्य. आणि त्याने महाराजाची दाढी पाहिली. सुदामा चरित्र चालू होतं, महाराजच्या डोळ्यात गाळ 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 पाणी चालू होतं. महाराज म्हणत होते, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा. गाळ गाळ गाळ. आणि पुढे बसलेला तो पाटील महाराज, तो पुढे बसलेला जो मेंढपाळ होता, त्यांनी पाहिलं, अरे बाप रे, जशी जशी दाढी हालत होती तसं तसं याला सारखं एकच डोक्यात, चित्तामध्ये काय होतं, आपलं बोकड गेले. महाराजांनी त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. महाराजांना असं वाटलं बस मरून जावं आणि अशा श्रोत्यालाच कथा सांगावी. कथा झाली. महाराजांनी प्रकर्षाने आपला सेवक पाठवला, म्हणजे त्या पुढे बसलेल्या श्रोत्याला घेऊन ये, मला आज त्याला काही द्यायचा, आशीर्वाद द्यायचा आहे. त्याला घेऊन आले आतमध्ये आणि सांगितलं, राजा तुझ्यासारखे 4 जर श्रोते मिळाले ना, आयुष्य या कथेसाठी झोकून देईल. म्हणला महाराज मला सुद्धा तुमची कथा चालत होती आणि ती दाढी हालत होती, माझा बोकड 4 दिवस झालं भेटत नाहीये. आणि सारखी बोकडाची आठवण होत होती. ती दाढी पाहिल्यानंतर मला निश्चित तो बोकड आज तुमच्या आशीर्वादाने निश्चित भेटणार आहे. महाराज म्हणला उद्या समुद्रात जीव देतो. अरे मी काय विचार करत होतो, तू काय चाललंय तुझं, शुद्ध करून या. हस्ता मलक म्हणतोय, याची लागी चित्त शुद्धी, वेद मुख्यत्वे प्रतिपादी, चित्त शुद्धी विनती शुद्धी, निजात्म शुद्धी न पविजे, चित्त नाही नामी तरी त्याग,
कितीही डोळ्यातनं पाणी येऊ दे, काही फरक नाही. पण तुला देव पाहिजे ना. 2-3 उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. हो, माणूस मेला, हो, फार श्रीमंत घरातला होता. त्याच्या अंगावर मेल्यानंतर त्याच्या मुडद्यावर 6 किलो सोनं चढवलं. तुमच्या इकडे सुरतमध्ये आहे असं? शहाणे लोक मूर्खात काढतील. मुर्दा आहे ना, श्रीमंत आहे तो वाटून दे, पण मुर्द्यावर सोनं घाललं. मृत जैसा शृंगारीला. गाढव आहे, गाढव पक्का जातवाल. आणि त्याला साबण लावून आंघोळ घालायला लागले, स्नान घालायला लागले. आणि बाहेर आल्याबरोबर 5-10 साबणीचा चुराडा केला. बाहेर आल्याबरोबर त्या गाढवाने उकरडा पाहिला. गाढव तीर्थी कडू दुधिया माकेला. दुध्या भोपळा कडू होता, त्याच्यात साजूक तूप टाकलं रामदेव बाबाच्या फॅक्टरीतलं, आणि गूळ टाकला, तेही कुठलं हा ते अमोलकडला आमच्या. गूळ टाकला आणि सुंदर तास ना तास त्या कडू दुध्या भोपळ्यानी त्या तुपालाही कडू केलंय आणि गुळालाही कडू केलंय. कळतंय? बादशाहाने एकदा यज्ञ मंत्रांनी पेटलेला पाहिला आणि बिरबलला सांगितलं, बिरबल इधर आओ, इधर आओ. मंत्रांनी यज्ञ पेटलेला पाहिला गुरुजी. अरे बापरे. आणि बादशाहचा राज हटताय हो. बिरबलला बोलून घेतलं टकले गुरुजी आणि सांगितलं मुझे बम्मन बना. बिरबलही पुढचा होता. तो म्हणला उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी आहे, सकाळी तुम्ही या, उद्या एकादशी आहे. आणि काही न खाता यायचंय. अगदी रोजा जसा धरतात तसा रोजा धरायचा. सकाळी यायचंय चंद्रभागेच्या काठावर, इंद्रायणीच्या काठावर. तिथं तुम्हाला ब्राह्मण करेल. आणि वेळ आजची वेळ आहे. सकाळी 6:30लाच बिरबल एक गाढव घेऊन गेला आणि त्या गाढवाला साबण लावू लावू, साबण लावू लावू, साबण लावू लावू धुयाला लागला. बादशाह बरोबर 7:30लाच आला आणि पाहिलं, याचा प्रयोग पाहिला. हे गाढवाला धुत होतं. यांनी विचारलं बादशाहनी, ए बिरबल क्या कर रहे हो? बोले सरकार इतना भी दिमाग नहीं है, आप सरकार है आंधे. बोले अरे दिख रहा है, लेकिन तू क्या कर रहा है? बोले दिख नहीं रहा है. बादशाह ने सांगितलं, दिख रहा है, तू गदा दो रहा है, लेकिन क्यों? बोले सरकार आज एकादशी का दिन है, इस गधे को नहलाने से ये घोड़ा बन जाएगा. बादशाह दाढ़ीच खाजवायला लागला. बोले गधे कहीं के, घोड़ा कभी गधा बनता है. तेव्हा बादशाहनी त्या बिरबलनी सांगितलं, सरकार जैसा घोड़ा कभी गधा नहीं बनता है ना, वैसा 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 अंतकरण जर शुद्ध नसेल तर मुसलमानही बामण होऊ शकत नाही. अंतकरण जर शुद्ध असेल तर माणूस हा माणूस नाही तर दिव्य माणूस बनू शकतो. आणि ती दिव्यता जर प्राप्त करायची असेल, शुद्ध करून या चित्ताची जर शुद्धता असेल, अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुझं व्हावा हे देव, तुझं व्हावा हे देव, तुझं व्हावा हे देव, तुझं व्हावा हे देव. तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तुझं व्हावा हे देव, तुझं व्हावा हे
तुला चित्त शुद्ध करावं लागेल, अंतकरणात भाव ठेवावं लागेल आणि टाळी वाजून देवाचं नाव घ्यावं लागेल. विठोबा रखुमाई बाबारे, तुला देव जर पाहिजेत असेल ना, ज्या भक्तीमध्ये, ज्या भावामध्ये, ज्या चित्तामध्ये दोष आहे, सदोष जीवन कधीही परमात्मा स्वीकारू शकत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनिकाचे कानी अनिकाचे प्राप्त करून घ्यायचा असेल तर शुभेच्छा सुविचारणात मानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थ भवनी आणि तुर्यगा ह्या 7 पायऱ्या पार करत असताना शुभेच्छा नावाच्या पायरीवर पाय जर ठेवला आणि पाय ठेवत असताना गळ्यात तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरपूरची वारी करायला लागला. हे करत असताना हे महाराज असा, ते महाराज तसा, हे वारकरी असा, ते वारकरी तसा, असं जर कोणी सांगत असेल, ते जर तू ऐकत असेल तर देव तुझ्यापासून कोसो दूर निघून जातो. आणि तू जर करत असशील तर तरीही देव तुला पाहून विटेवरनं पळून जातो, तुझा वीट येतो. अनेकाचे कानी अनेक लोक, कारण जग सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, संसारामध्ये 3 गुणांनी या जगाची निर्मिती आहे. संसारी मुख्य 3 गुण, त्रिगुणास्तव त्रिविधजन, त्यांचे स्वाभाविक कर्मजान, शांत, दारुण आणि मिश्र, 3 प्रकारांनी या विश्वाची निर्मिती असल्यामुळे स्वाभाविक माणसं माळ घातली की तो जास्त काय सांगाव. रात्रचा महाराज फार चांगला होता, आजचा महाराज ना जरा वेळ जास्त घेतल्यासारखी वाटते. ज्ञानेश्वर ज्ञानराज